हॅलो, मी क्रिश आहे, क्रिश वर्ल्डमधनं. आणि आत्ता माझी आई एक पिझ्झा बेस बनवती आहे यीस्टनी. म्हणजे आत्ता यीस्ट ते असं दिसतंय. आणि हे बघा तिच्या हातातलं, ते यीस्ट नाही आहे, ती यीस्टची पावडर असते, ती डब्यात असते. हे आहे बेसचं पीठ. हां, बेसचं पीठ जे यीस्टनी बनलेलं आहे. हे बघा माझी आई किती सुंदर सुंदर असं करते. छान वाटतंय ना आई ते असं करताना? एकदम सॅटिस्फाईंग. मला पण बघायला खूप छान वाटते. पण आपल्या व्ह्युअर्सना डिसाईड करू दे की हे कसं दिसतंय, छान दिसतंय की नाही. आणि जे कोणते तू रेसिपीज करते ते मला खूप आवडतात, म्हणून ही तर नक्कीच खूप छान असणार आहे. होप सो. फर्स्ट टाइम बनवते मी. हो, पिझ्झा बेस तर काय तुझ्या हातचा छानच असायला पाहिजे. होईल होईल, होप सो. पिझ्झा बेसचं तयार झालाय, छोटूसा तयार झालाय. आणि हे काय ग आई? तुम्ही सॉस केलेला आहे टोमॅटोचा. अच्छा, तो घरगुती पद्धतीने वेगळा असा जरा टेस्टी केलेला आहे त्याला. ओ, स्पायसी अँड टेस्टी. आपल्या व्ह्युअर्सना सांग ना की काय केलंस तू तसं बनवायसाठी. त्याच्यात टोमॅटो थोडेसे मी तव्यावरती परतून घेतले. हां आणि मग त्याला थोडासा कांदा परतून घेतला. हां, थोडंसं जिरं, थोडंसं तिखट आणि काही स्पायसेस ॲड केले. अच्छा. आपल्या व्ह्युअर्सना हे नक्की ट्राय करायला पाहिजे. घरगुती सॉस आणि चांगलं पौष्टिक पण. आणि आता तू त्याच्यावरती काय टाकलेस? आता काय टाकतेस तू? चीज. अंधारे. तर आता माझी आई त्याच्यावरती टोमॅटोचा सॉस टाकतीये. हे बघा मित्रांनो, कसं टाकतीये ती. अंधार येतोय बाळा तुझा. तुझे जरा या साईडला उभं राहतो, माझ्या बाजूला उभं. तर हे बघा किती छान सजवतीये आई. हे बघा, हे आत्ता जरासं पापड नाही सॉरी, पराठ्यासारखं वाटतंय ज्याच्यावरती चटणी लागतीये. पण मला माहिती आहे काहीतरी वेगळंच आहे. पिझ्झा.